नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज. पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया बातमी सविस्तरपणे. दरवर्षी 21 जून रोजी संपूर्ण जग एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतात. ही जागतिक घटना योगाच्या प्राचीन भारतीय पद्धतीला आणि त्याचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कल्याणावर खोल परिणाम करतात. योग हा शब्द संस्कृत शब्द युज वरून आला आहे, ज्याचा अर्थ शामिल होणे किंवा एकत्रित होणे आणि मन, शरीर आणि आत्मा यांच्यात सुसंवाद साधण्याच्या तत्वज्ञानाचं प्रतीक आहे. त्याचंच औचित्य साधत सोमय्या विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव येथे पतंजली योग पीठाचे योगाचार्य उदयवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली 450 विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आंतरराष्ट्रीय योग दिन एकत्रित योग साधना केली आहे. 2025 सालच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम होती स्वतःसाठी आणि समाजासाठी योग. ही संकल्पना फक्त स्वतःच्या आरोग्यापुरती मर्यादित न राहता संपूर्ण समाजाच्या स्वास्थ्यासाठी योगाचं महत्त्व अधोरेखित करते. योग ही आपल्या देशाची प्राचीन परंपरा असून ती नव्या पिढीला निरोगी आणि सशक्त ठेवण्यास उपयुक्त ठरणारी आहे. त्यामुळे संपूर्ण जग या दिवशी योग साधनेसाठी एकत्र येते. कार्यक्रम प्रसंगी शाळेचे प्राचार्य KL वाकचौरे, उपप्राचार्या सौ शुभांगी अमृतकर, हायस्कूल पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे, प्राथमिक पर्यवेक्षिका सौ पल्लवी ससाणे, प्री प्रायमरी पर्यवेक्षिका सौ नाथलीन फर्नांडिस तसेच शाळेतील संपूर्ण शिक्षक वृंद उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत योगाचं महत्त्व अधोरेखित केलंय. पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी गणेश मोरे, कोपरगाव. ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.